नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या गेल्या व्हिडिओत तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. तुमचे कमेंट्स वाचून जाणवले की स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर किती अगाध आहे. अनेक भाविकांनी मला विनंती केली होती की अजून काही अनुभव शेअर करा, म्हणून आज घेऊन आले आहे स्वामी समर्थांच्या अनुभवाचा दुसरा भाग. ही गोष्ट एका अशा भक्ताची आहे ज्याच्या आयुष्यात अंधार पसरला होता, पण स्वामींच्या एका शब्दाने सर्व काही बदलले. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात लपला आहे तुमच्याही प्रश्नांचे उत्तर. मंडळी, ही गोष्ट आहे एका छोट्या शहरात राहणाऱ्या सुहास नावाच्या तरुणाची. सुहासचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय होता. व्यवसाय छान चालला होता, त्यामुळे सुहासही खुश होता व सुहासच्या घरातली मंडळी खुश होती, कारण सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण अचानक नियतीने फासा पलटला. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुहासचे सर्व पैसे अडकले होते. ज्यांच्याकडून त्याने माल घेतला होता त्यांची हळूहळू देणी वाढत चालली होती. बँकेचे हप्ते थकले होते. घरात आईचे आजारपण आणि 2 मुलांचे शिक्षण. सुहासला वाटू लागलं की आता सर्व बंद झाले आहे. त्यामुळे त्याने अनेकांकडे मदतही मागितली. पण तुम्हाला माहितीच असेल, संकटाच्या काळात आपली सावलीही साथ सोडते, तिथे माणसांची काय कथा. त्याला कोणीही मदत केली नाही. मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. या सर्व गोष्टींमुळे सुहास खूप निराश झाला होता. त्याला समजेना की आता पुढे काय करायचे, कोणाकडे मदत मागायची. कोणी मदत करायलाही तयार नव्हते. त्याला काहीच सुचेनासे झाले. तो एकदम हताश झाला, रडू लागला. आपल्या आईचं, कुटुंबाचं, मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय होईल या विचाराने एकदम तो हताश झाला. त्याला काहीच सुचत नव्हतं. या सर्व परिस्थितीला सुहास खूप कंटाळला. या सर्व परिस्थितीने तो एवढा खचला की एके रात्री सुहास टोकाचा विचार करायला लागला. तो घराबाहेर पडला आणि एका बागेत जाऊन रडू लागला. रडता रडता त्याने खिशातील स्वामींचा फोटो बाहेर काढला आणि म्हणाला, स्वामी, जर तुम्ही खरंच आहात तर आज मला सावरण्याऐवजी मला अंत का पाहत आहात? मी तुमची भक्ती केली, मग माझ्यावरच संकट का? रडून रडून सुहासला तिथेच डुलकी लागली. स्वप्नात त्याला एक आवाज ऐकू आला. अतिशय शांत पण करारी आवाज. वेड्या, परीक्षा तुझी नाही, तुझ्या धैर्याची आहे. उठ, घरी जा. उद्याचा सूर्य तुझ्यासाठी नवा मार्ग घेऊन येईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सुहास जागा झाला. पाहतो तर काय, आजूबाजूला तर कोणीच नव्हते. झोपेत स्वामींनी सांगितलेले उद्गार त्याला आठवले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो थोडा आनंदी झाला. त्याला आता उत्साह आला. त्याला वाटलं की कुठेतरी आपल्याला आता मार्ग मिळेल. आता त्याच्या मनात आलेले वाईट विचार सगळे निघून गेले होते. त्याला कुठेतरी मार्ग सापडेल असं वाटत होते. या आशेने तडक तो घरी आला आणि शांतपणे झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुहास उठला आणि तेवढ्यातच त्याचा फोन खणखणला. तो फोन एका अशा व्यक्तीचा होता ज्याच्याकडे सुहासने 5 वर्षापूर्वी काम केले होते आणि त्याचे पैसे सुहासने घेतलेही नव्हते. सुहास ते पैसे विसरूनही गेला होता. ती व्यक्ती म्हणाली, सुहास, तुझे काही पैसे माझ्याकडे राहिले होते, ते मला आजच परत करायचे आहे. तू कुठे आहेस?
सुहासला आश्चर्याचा धक्काच बसला. जेव्हा त्याने ते पैसे घेतले तेव्हा ते पैसे नेमके तेवढेच होते जेवढे त्याला त्या दिवशी बँकेचा हप्ता भरण्यासाठी लागणार होते. 1 रुपयाही कमी नाही आणि जास्त नाही. सुहासला समजलं की ती अज्ञात माणूस दुसरा कोणी नसून स्वामींनी धाडलेला दूत होता. सुहासने ही आनंदाची बातमी आपल्या बायकोला, आईला सांगितली. हे ऐकून त्या दोघीही खूप खुश झाल्या. स्वामींचा आशीर्वाद ऐकून त्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्या एका फोन कॉलमुळे सुहासच्या घरात परत एकदा आनंद पसरला. सर्व घर आनंदी झालं. सुहासच्या तर आनंदाने एकदम शिखरच गाठलं होतं. मंडळी, स्वामी कधीच आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाहीत. फक्त आपली श्रद्धा अढळ हवी. सुहास आज पुन्हा आपल्या व्यवसायात स्थिर झाला आहे. पण तो एकच गोष्ट सांगतो, संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या हात त्यापेक्षाही मोठे आहेत. तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंट्समुळे दुसऱ्या भक्तांचा विश्वास वाढवू शकतो. स्वामी भक्त हो, आपण देवाला शोधायला मंदिरात जातो, पण तो कधी आपल्या मदतीला एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात धावून येतो हे आपल्याला कळतही नाही. आजची ही गोष्ट अशाच एका हतबल झालेल्या भक्ताची आहे, ज्याला साक्षात स्वामींनी मृत्यूच्या छायेतून आणि कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढलं. हा अनुभव ऐकताना तुमचे डोळे नक्कीच भरून येतील. या आधीच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. स्वामी भक्तीची ही कथा आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.